जेव्हा केव्हा तुम्हाला असं वाटतं की निगेटिव्ह एनर्जी तुमच्याजवळ जास्त आहे, तुम्हाला अतिशय जास्त त्रास होतोय, घरामध्ये कोणीतरी खूप आजारी आहे किंवा कधी कधी काही लोकांना अशा खूप शंका असतात की घरामध्ये का कोणीतरी काही केलेलं आहे किंवा आमच्या घरामध्ये सतत भांडण होत आहे, सतत घरामध्ये प्रॉब्लेम सुरू होत आहेत आणि ठराविक व्यक्ती आली की जरा जास्तच होतं किंवा ती लोक गेल्यानंतर घरामध्ये खूप भांडण होतं, चिडचिड होते आणि त्याचबरोबर मुलं लहान आजारी पडतात किंवा काही गोष्टी अशा वाईट होतात. अशा वेळेला एक लक्षात घ्या की मी तुम्हाला स्क्रीनवर जो मंत्र देते, ओम हन हनुमंते नमः, हा मंत्र इतका पॉवरफुल आहे की तुम्ही 108 वेळा करा. आणि मी म्हणेन की जर तुम्हाला नक्की जमत असेल तर रोज करा, आणि जर जमत नसेल तर मंगळवारी आणि शनिवारी नक्की करा. एक लक्षात घ्या, हे जे मंत्र असतात त्याच्यामध्ये अत्यंत शक्ती असते. जेव्हा तुम्ही कराल, ह्याचे जे शब्द उच्चार असतात, हे व्हायब्रेशन जे असतात हे खूप स्ट्रॉंग असतात आणि तुम्हाला आपोआपच जाणवेल की खूप सारं प्रोटेक्शन तुम्हाला आणि तुमच्या घरातल्या लोकांना मिळतं. त्यामुळे ज्यांना कुणाला असं निगेटिव्ह एनर्जीचा प्रॉब्लेम होते किंवा तुम्हाला असं वाटतंय की आपल्या घरात काही वाईट गोष्टी होते किंवा ठराविक माणूस आल्यानंतर अशा गोष्टी काहीतरी होतात, तर या मंत्राचा नक्की जप करा. रोज केला तर अतिउत्तम, पण जर वेळ नसेल तर मंगळवारी आणि शनिवारी नक्की करा. नक्की तुम्हाला एक पॉझिटिव्ह प्रोटेक्शन तुम्हाला तुमच्या जवळ दिसेल. किंवा बाहेर रात्रीचं तुम्ही बाहेरून ऑफिसमधून घरी येता आणि भीती वाटते तेव्हाही तुम्ही करू शकता. नक्की करा.